नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. 2-1 महिन्यांपूर्वी निवडणुकोत्सवाला सुरुवात झाली. 2024 सालच्या निवडणुकीचा निकाल लागल्यात जमा आहे, अशी तेव्हा हवा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे भाजपाला हमखास जिंकून देणारे हुकुमी एक काम. अजेंडा प्रस्थापित करणं, आपलं म्हणणं सफाईदारपणे लोकांच्या गडी उतरवणं आणि हा म्हणता देशाचा मूड आपल्या बाजूला वळवून घेणं, हे त्यांचं हातखंडा काम. त्यांना त्यांचं हे हातखंडा काम नीट पार पाडता यावं म्हणूनच निवडणूक आयोगानं निवडणुकीचं हे असं लांबलचक वेळापत्रक आखलं आहे, असे बोलले जाऊ लागते. 2014 पासून एखाद्या व्यक्तीमध्ये करिश्मा उर्फ जादू अशी आहे की ती व्यक्ती प्रचार सभामध्ये जे बोलते तसंच घडते आणि अनेकदा झालेही तसेच. अब की बार मोदी सरकार, अब की बार 300 पार. तसेच गेल्या 10 वर्षात झालेल्या प्रत्येक निवडणुकीचे ओपिनियन पोल सुद्धा मोदींच्याच बाजूने आणि निकाल लागल्यानंतर ते जवळपास खरेही ठरलेले संबंध देशाने पाहिले आहेत. व्यक्तिमत्वाला करिश्मा उर्फ जादू कुणातही असू शकते. एखादा संत वा धार्मिक व्यक्ती असेल, एखादी चित्रपट तारका असेल, एखादी गायिका असेल, एखादा खेळाडू असेल व एखादा राजकारणीही असेल. मोदींमध्ये तो निश्चितच आहे. अर्थात मोदींच्या भक्तांचा पंथ अजूनही अस्तित्वात आहे, हे नाकारता येणार नाही. राजावर निर्विवाद निष्ठा असलेला श्रद्धाळू लोकांचा जथ्था म्हणजे भक्तपंथ. भक्तांच्या मते सरकारकडून कुठलीही चूक होणं शक्यच नाही आणि यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे बेकायदेशीर ठरवलेल्या निवडणूक रोखे योजनेच्या बचावाला धावून येणं ही सरकारची एक चूक. त्यामुळे त्यांची प्रतिमा एकाएकी न्यायव्यवस्थेला धूप न घालणारा पंतप्रधान अशी होऊन बसली. कधी नव्हे ती चंदा दो धंदा लो ही काँग्रेसने दिलेली घोषणा अचूक शरसंधान करून गेली. हे पुरेसे नव्हतं म्हणून की काय, अरविंद केजरीवाल यांना अटक करून मोदींनी स्वतःच्या अडचणींमध्ये भरच घातली. ही अटक निवड सूडभावनेने केली जात असल्याचं चित्र तयार झालं. हरियाणा, पंजाब आणि दिल्ली या तीनही राज्यात भाजपाच्या विरोधात वातावरण गेलं आहे. पक्षात आलेल्या इतरांच्या बाबतीत आणि पक्षात न आलेल्यांच्या बाबतीत वेगवेगळा न्याय यावरून वॉशिंग मशीन ही भाजपला काँग्रेसनं उपविरोधान बहाल केलेली उपाधी अनेकांना चपखल वाटू लागली. दुसऱ्या बाजूला 2024 ची निवडणूक आम्ही जिंकल्यात जमा आहे या मोदींच्या प्रचाराला विरोधी पक्ष जुमानेसा झाला. उलट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रतिस्पर्धी मोदींनी दिलेल्या आणि न पाळलेल्या वचनाबद्दल मोदींना जाब विचारू लागले. त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीची कसून चिकित्सा होऊ लागली. भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात म्हटलं आहे की डाळ, खाद्यतेल आणि भाज्या यांच्या उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनवून गरीब की थाली को सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल. डाळ आणि भाज्या हे पदार्थ खनिज तेलासारखे पृथ्वीच्या पोटात तयार होतात की समुद्राच्या? ती जर शेती पिकं असतील तर मग महाराष्ट्र ते पंजाब आणि हरियाणा व्हाया गुजरात पर्यंतचे शेतकरी गेल्या 10 वर्षात सातत्याने हमीभावासाठी, आरक्षणासाठी, आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर का उतरत आहेत? त्यांच्या शेतात डाळी आणि भाज्या पिकवल्या जात नाहीत का? इत्यादी प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. दरवर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचा दावा मोदींनी आपल्या पहिल्या कार्यकाळात केला होता, पण प्रत्यक्षात दरवर्षी 1 कोटी सुद्धा रोजगार उपलब्ध करून दिलेला नाही. त्यात नोटबंदी आणि कोरोना काळात यामुळे बेरोजगारांच्या संख्येत अजूनही भर पडली आहे. या सगळ्यांवरून जनमानसामधला असंतोष खदखदत आणि संताप साऱ्याला सत्ताधारी पक्षाच्या विरोधात वाचा फुटली आहे. जिंकल्यात जमा प्रकारची भातिक करणारे रणनीतिज्ञ तुर्तास जात्याधारित समीकरणांची जुनीक जुळवणी करण्यात मग्न आहेत. तसेच पुन्हा एकदा त्या शिड्या हिंदू मुस्लिम कढीला ऊत आणण्यापुरते उरले आहेत. देहाने दमले भागलेले तर आहेतच, पण त्यांचा राजकीय संदेशही प्रभावहीन भासतो आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.